नमस्कार मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या YouTube चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। मित्रांनो, नीट यूजी 2024 रजिस्ट्रेशन। मित्रांनो, आपल्याला जर मेडिकलला ऍडमिशन घ्यायचं असेल म्हणजे BHMS, BAMS, MBBS, BDS तर त्यासाठी आपल्याला नीटची एक्झाम द्यावी लागते। तसेच नीट एक्झाम थ्रू आपण बी फार्मसीला पण ऍडमिशन घेऊ शकतो। तर मित्रांनो, नीटचे फॉर्म सुरू झालेले आहे आणि त्याची लास्ट डेट ही 9 मार्च 2024 आहे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओद्वारे संपूर्ण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा व त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात व त्यासाठी किती फी आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहे। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी ब्राउझरमध्ये नीट 2024 रजिस्ट्रेशन असे टाईप करायचे आणि त्यानंतर एंटर द्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी exams.nta.ac.in वरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आता आपली वेबसाईट ओपन झालेली आहे। तर मित्रांनो, या वेबसाईटची जी लिंक आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेलं आहे, आपण तिथून पण रजिस्ट्रेशन करू शकता। तर मित्रांनो, त्यानंतर सुरुवातीला आपल्याला इन्फॉर्मेशन वरती क्लिक करायचं आहे। इन्फॉर्मेशन वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आता आपल्याला इन्फॉर्मेशन ब्राउचर ओपन झालेला आहे। टोटल 167 पेजचं इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे। तर मित्रांनो, सुरुवातीला फॉर्म भरण्यापूर्वी हे संपूर्ण इन्फॉर्मेशन ब्राउचर व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला फॉर्म भरण्यापूर्वी मित्रांनो, आपले 9 फेब्रुवारी 2024 रोजी फॉर्म सुरू झाले आहेत आणि 9 मार्च 2024 रोजी फॉर्म संपणार आहेत मित्रांनो। तर मित्रांनो, यामध्ये तुम्ही जर जनरल कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला टोटल 1700 रुपये फी लागणार आहे आणि तुम्ही जर EWS किंवा OBC कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 1600 रुपये फी आहे आणि तुम्ही जर SC ST कॅटेगरीमध्ये असाल तर 1000 रुपये फी लागणार आहे। तर मित्रांनो, नीटची एक्झाम ही 5 मे 2024 रोजी होणार आहे आणि टोटल आपला 200 मिनिटाचा पेपर असणार आहे, 3 hours 20 minutes। आणि मित्रांनो, त्याचा रिझल्ट नीटचा 14 जून 2024 रोजी लागणार आहे। त्याच पद्धतीने मित्रांनो, आपल्याला त्यासाठी तुमचा डॉक्युमेंट्स मध्ये तुमचा फोटो, पासपोर्ट साइज फोटो, सिग्नेचर लागणार आहे, 11वीचा रिझल्ट, आधार कार्ड लागणार आहे, त्यानंतर मित्रांनो 10वीचा रिझल्ट लागणार आहे आपल्याला। हे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहे। तर ही संपूर्ण माहिती मित्रांनो व्यवस्थित बघून घ्यायची आहे। यामध्ये खाली दिलेला आहे आपला टोटल 720 मार्क्सचा पेपर असणार आहे। त्यामध्ये आपला फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झूलॉजी असे 4 सेक्शन असणार आहेत। प्रत्येक सेक्शन हे 180 मार्क्सचा असणार आहे आणि MCQ क्वेश्चन असणार आहे, म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार आहे। तर मित्रांनो, हा संपूर्ण ब्राउचर व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी इम्पॉर्टन्स डाउनलोड मध्ये जायचं आहे आणि त्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पब्लिक नोटीस दिलेली आहे। तर त्या ठिकाणी पण आपल्याला माहिती दिलेली आहे, ते पण व्यवस्थित आपण वाचून घ्यायचे आहे। तर मित्रांनो, त्यानंतर आता आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे। तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी या ठिकाणी क्लिक हिअर फॉर रजिस्ट्रेशन वरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर आपण जर फर्स्ट टाइम युजर असाल, म्हणजे आपण रजिस्ट्रेशन केलं नसेल, तर या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आणि रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला लॉगिन वरती आपल्याला ऍप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचं। तर आपण फर्स्ट टाइम युजर आहोत म्हणून या ठिकाणी न्यू कॅन्डिडेट रजिस्टर हिअर वरती क्लिक करायचंय। तर मित्रांनो, या ठिकाणी पण आपल्याला इन्फॉर्मेशन ब्राउचर दिलेलं आहे, आपण इथून पण ते डाउनलोड करू शकतो। त्यानंतर हे सर्व इन्स्ट्रक्शन्स व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे आणि त्यानंतर या ठिकाणी क्लिक करायचंय आणि इथे क्लिक हिअर टू प्रोसीड वरती क्लिक करायचंय। तर मित्रांनो, रजिस्ट्रेशन करण्यासाठी या ठिकाणी फर्स्ट ऑप्शन आहे आय हॅव आधार नंबर अँड विश टू क्रिएट माय लॉगिन युजिंग आधार नंबर। तर मित्रांनो, तुमच्याकडे जर आधार कार्ड असेल तर तुम्ही आधार कार्ड थ्रू पण रजिस्ट्रेशन करू शकता। समजा तुमच्याकडे डिजिलॉकर अकाउंट असेल तर तुम्ही त्या थ्रू पण रजिस्ट्रेशन करू शकता। समजा तुमच्याकडे ABC ID असेल तर तिथून पण तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता। समजा तुमच्याकडे पासपोर्ट असेल, पॅन कार्ड असेल तर तिथून पण आपण रजिस्ट्रेशन करू शकतो। तर मित्रांनो, माझ्याकडे आधार कार्ड आहे म्हणून मी या ठिकाणी फर्स्ट नंबरच्या ऑप्शन वरती क्लिक केला आहे, आय हॅव आधार नंबर अँड विश टू क्रिएट माय लॉगिन युजिंग आधार नंबर। तर
या ठिकाणी मित्रांनो आता आपल्याला आपला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर जनरेट ओटीपी वरती क्लिक करायचे. तर मित्रांनो या ठिकाणी आपला जो ओटीपी आला आहे आधार लिंक मोबाईल वरती तो ओटीपी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिडेट ओटीपी वरती क्लिक करायचे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपले आधारची जी डिटेल्स आहे त्या या ठिकाणी आलेल्या आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला कॅन्डिडेट नेम टाकून घ्यायचे. तर आपलं 10वीच्या रिझल्ट वरती ज्या पद्धतीत नाव आहे त्या पद्धतीत नाव टाकून घ्यायचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी 10वीच्या रिझल्ट वरती जसं नाव आहे त्या पद्धतीत नाव टाकून घ्यायचे. त्यानंतर आपलं वडिलांचं नाव टाकून घ्यायचंय रिझल्ट वरती ज्या पद्धती आहे त्या पद्धतीत. त्यानंतर आईचं मदर्स नेम टाकून घ्यायचंय. त्यानंतर आपली डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो आपलं जेंडर सिलेक्ट करायचंय. मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल. त्यानंतर नॅशनॅलिटी सिलेक्ट करायची आहे. नॅशनॅलिटी सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आयडेंटिटी टाईप सिलेक्ट करायचं. तर यामध्ये मित्रांनो तुम्ही बँक पासबुक विथ फोटोग्राफ, त्यानंतर क्लास 12 ऍडमिट कार्ड, त्यानंतर इलेक्शन कार्ड, वोटर आयडी कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, रेशन कार्ड विथ फोटोग्राफ यापैकी कुठलंही तुम्ही एक डॉक्युमेंट्स घेऊ शकता. तर या ठिकाणी मी एनी अदर व्हॅलिड गव्हर्नमेंट आयडेंटिटी विथ फोटोग्राफ ऑप्शन घेतला आणि या ठिकाणी आपल्याला आयडेंटिफिकेशन नंबर टाकायचा आहे. म्हणजे तुमचं जर वोटर आयडी असेल तर वोटर आयडीचा नंबर, बँक पासबुक असेल तर बँक अकाउंट नंबर, पॅन कार्ड असेल तर पॅनचा नंबर टाकायचा आहे आणि आधार कार्ड असेल तर आधारचा नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला ऍड्रेस टाकायचा आहे. तर या ठिकाणी ऍड्रेस टाकायचा आहे. त्यानंतर इथे लोकॅलिटी आपला तालुका टाकून घ्यायचा आहे. कंट्री सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर स्टेट सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर आपला पिन कोड टाकून घ्यायचा आहे. आणि पिन कोड टाकल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर कन्फर्म करून घ्यायचा आहे. त्याच पद्धतीने आपला ईमेल आयडी टाकायचा आहे आणि या ठिकाणी पुन्हा एकदा ईमेल आयडी कन्फर्म करून घ्यायचा आहे. आणि ही सर्व माहिती भरल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला तुमचा जर परमनंट ऍड्रेस आणि प्रेझेंट ऍड्रेस सेम असेल तर या ठिकाणी सेम ॲज अ प्रेझेंट ऍड्रेस वरती क्लिक करायचंय आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला पासवर्ड टाकायचा. तर मित्रांनो पासवर्ड हा केस सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे त्यामध्ये तुम्हाला एक कॅप्स लेटर लागणार आहे, स्मॉल लेटर लागणार आहे आणि तुमचं स्पेशल कॅरेक्टर लागणार आहे. पासवर्ड हा कमीत कमी 8 कॅरेक्टर आणि जास्तीत जास्त 13 कॅरेक्टरचा लागणार आहे. त्यानंतर या ठिकाणी सिक्युरिटी क्वेश्चन्स आहे. तर या ठिकाणी व्हॉट इज द नेम ऑफ युअर फर्स्ट स्कूल, व्हॉट इज युअर बर्थ सिटी, व्हॉट इज युअर फेवरेट बुक. तर यापैकी आपण कुठलाही एक ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि त्याचं सिक्युरिटी आन्सर लिहायचं आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सिक्युरिटी पिन टाकून घ्यायचं आहे आणि सिक्युरिटी पिन टाकल्यानंतर या ठिकाणी सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर आपण जी सर्व माहिती भरलेली आहे ती सर्व माहिती या ठिकाणी आलेली आहे. ती सर्व व्यवस्थित बघून घ्यायचं आणि या ठिकाणी मित्रांनो पुन्हा एकदा मेरा नाम म्हणजे नाव आपलं जर नेम बरोबर असेल तर या ठिकाणी टिक करायचं. तर पुन्हा एकदा बघून घ्यायचं आहे. त्यानंतर पिता का नाम बघून घ्यायचंय, फादर्स नेम, मदर्स नेम बघून घ्यायचंय, डेट ऑफ बर्थ बघून घ्यायची आहे. बरोबर असेल तर या ठिकाणी क्लिक करायचंय. त्यानंतर जेंडर बघायचंय. त्यानंतर ऍड्रेस बघून घ्यायचा आहे, मोबाईल नंबर बघायचा आहे आणि ईमेल ऍड्रेस पण आपला बघून घ्यायचा आहे. ही सर्व माहिती बरोबर असेल तर या ठिकाणी आय ऍग्री वरती क्लिक करायचं आणि सबमिट अँड सेंड ओटीपी वरती क्लिक करायचं. समजा जर यामध्ये काही माहिती चुकलेली असेल तर या ठिकाणी आपण एडिट रजिस्ट्रेशन फॉर्म वरती क्लिक करू शकतो. तर मित्रांनो या ठिकाणी माझी सर्व माहिती बरोबर आहे म्हणून मी या ठिकाणी सबमिट अँड सेंड ओटीपी वरती क्लिक करतो. तर मित्रांनो या ठिकाणी ओटीपी आल्यानंतर आपला ओटीपी हा ईमेल आयडी वरती आलेला आहे. तर मित्रांनो आपल्या ईमेल आयडी वरती जो ओटीपी आला आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी नंतर सिक्युरिटी पिन टाकायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी व्हेरीफाय वरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो आता आपलं अकाउंट हॅज बीन व्हेरीफाय झालेलं आहे. तर आता आपल्याला ईमेल आयडी वरती ऍप्लिकेशन नंबर आलेला आहे.
तर मित्रांनो तो ऍप्लिकेशन नंबर आपल्याकडे सेव्ह करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता मित्रांनो आपल्याला लॉग इन करायचं आहे. तर लॉग इन करण्यासाठी आपला ऍप्लिकेशन नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर मित्रांनो या ठिकाणी ऍप्लिकेशन नंबर टाकायचा आहे, त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे आणि या ठिकाणी सिक्युरिटी पिन टाकायचा आहे आणि लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी 3 स्टेप आहेत. आपलं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे. आता आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. तर या ठिकाणी ऍप्लिकेशन वरती क्लिक करायचं आहे. ऍप्लिकेशन वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला कॉन्टॅक्ट डिटेल्स भरायचं आहे. तर या ठिकाणी कॉन्टॅक्ट डिटेल्स वरती क्लिक करायचं. तर या ठिकाणी मित्रांनो कॉन्टॅक्ट डिटेल्स मध्ये आपला ऍड्रेस आलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा एक अल्टरनेट कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आहे. त्यानंतर पिन कोड टाकायचा आहे. त्यानंतर पुन्हा एकदा आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे, इमर्जन्सी मोबाईल नंबर. त्यानंतर इमर्जन्सी मेल आयडी, दुसरा मेल आयडी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. आणि या ठिकाणी आय ऍग्री वरती क्लिक करायचं आणि सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. तर कॉन्टॅक्ट डिटेल्स सेव्ह झालेले आहे सक्सेसफुली. त्यानंतर पर्सनल डिटेल्स मध्ये आता आपल्याला माहिती भरायची आहे. तर या ठिकाणी आपल्याला वेअर 12th इक्विवलेंट पास आहे. तुम्ही 12वी एक्झाम पास झाले आहेत, कुठल्या राज्यातून पास आहात किंवा अपियर आहात म्हणजे परीक्षा देणार आहात. या ठिकाणी मी महाराष्ट्र सिलेक्ट केला आहे स्टेट. त्यानंतर आपली कॅटेगरी तुमची जनरल असेल तर जनरल, EWS, OBC, SC, ST. तर या ठिकाणी मी OBC सिलेक्ट केले. त्यानंतर आर यू डायबेटिक म्हणजे तुम्हाला डायबिटीस आहे का, तर या ठिकाणी मी नो वरती क्लिक केलंय. त्यानंतर प्लेस ऑफ रेसिडेन्स, निवासी जागा म्हणजे तुम्ही जर ग्रामीण भागात राहत असाल तर रुरल सिलेक्ट करायचे आणि शहरी भागात असाल तर अर्बन सिलेक्ट करायचं आहे. तर मी या ठिकाणी रुरल सिलेक्ट केलंय. त्यानंतर अॅन्युअल फॅमिली इन्कम, तुमचा इन्कम किती आहे. तो जर 50,000 रुपयाच्या आत असेल तर या ठिकाणी 0 ते 50,000चा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. समजा तो 50,000 1 ते 1 लाखाच्या दरम्यान असेल तर हा स्लॉट सिलेक्ट करायचा आहे. तर या ठिकाणी असे स्लॉट दिलेले आहे. तर माझा 40,000 आहे म्हणून मी 1 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट केलाय. त्यानंतर बिलॉंग्स टू मायनॉरिटी, तुम्ही अल्पसंख्याक आहात का, तर नो. त्यानंतर मोड ऑफ प्रिपरेशन, तुम्हाला याचं नीट एक्झामचं प्रिपरेशन कसं केलं आहे, तर तुम्ही करस्पॉन्डंट कोर्स केला आहे की ट्युशन लावली आहे की ऑनलाईन कोचिंग, सेल्फ स्टडी, क्लासेस आणि ऑर्डर. तर या ठिकाणी मी सेल्फ स्टडीचा ऑप्शन सिलेक्ट केला आहे. त्यानंतर कंट्री ऑफ रेसिडेन्स, तर या ठिकाणी आपली इंडिया कंट्री सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर क्या आप नीट यूजी 2024 में ड्रेस कोड के विपरीत प्रथागत पोशाख पहनने का योगा रखते हैं. तर या ठिकाणी मी नो वरती क्लिक केला आहे आणि त्यानंतर या ठिकाणी कॅप्चा टाकायचा आहे आणि आय ऍग्री वरती क्लिक करायचं आणि सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो आता पर्सनल डिटेल्स पण आपली सेव्ह झालेली आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही जर हँडिकॅप असाल, पर्सन विथ डिसॅबिलिटी, तर या ठिकाणी सिलेक्ट करायचं यस आणि नसेल तर नो वरती क्लिक करायचंय आणि या ठिकाणी पण कॅप्चा टाकून घ्यायचा आहे आणि आय ऍग्री वरती क्लिक करायचं आणि सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. नऊशे 69,024. पर्सनल हँडिकॅप डिटेल्स सेव्ह झालेले आहेत. त्यानंतर मित्रांनो आपल्याला आता या ठिकाणी अप्लाय फॉर नीट एक्झाम, क्वेश्चन पेपर मीडियम इंग्लिश सिलेक्ट केलंय. त्यानंतर आपल्याला स्टेट सिलेक्ट करायचे महाराष्ट्र. त्यानंतर एक्झाम सिटी चॉईस, तर या ठिकाणी मी सुरुवातीला 1 नंबर नाशिक सिटी चॉईस केली आहे. त्यानंतर
सेकंड साठी मी स्टेट महाराष्ट्र आणि सिटी मी मुंबई सिलेक्ट केली. त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो फादर गार्डियन ऑक्युपेशन, तर या ठिकाणी मी आपले वडील काय करतात ते या ठिकाणी करायचे. सर्व्हिस असेल सर्व्हिस, बिझनेस असेल बिझनेस, इंजिनिअरिंग, तर या ठिकाणी मी ॲग्रिकल्चर सिलेक्ट केलंय. त्यानंतर फादर क्वालिफिकेशन, तर या ठिकाणी मी ग्रॅज्युएट सिलेक्ट केलंय. त्यानंतर मदर्स व्यवसाय, आईचा व्यवसाय, तर या ठिकाणी समजा हाऊसवाईफ असेल तर या ठिकाणी आपण ऑदर सिलेक्ट करू शकता. त्यानंतर मदर्स क्वालिफिकेशन करायचे तर या ठिकाणी मॅट्रिक्युलेट असेल मॅट्रिक्युलेट, ग्रॅज्युएट, डॉक्टरेट किंवा ऑदर असेल तर ऑदर, तर या ठिकाणी मी ग्रॅज्युएट सिलेक्ट केलंय. आणि त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपला कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. मित्रांनो कॅप्चा टाकल्यानंतर या ठिकाणी आय ॲग्री वरती क्लिक करायचं आणि सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचंय. त्यानंतर मित्रांनो आपल्याला क्वालिफिकेशन डिटेल्स टाकून घ्यायचे आहेत. उत्तीर्ण की स्थिती, इयर ऑफ पासिंग, तुम्ही 10वी कधी पास झाले आहात, तर या ठिकाणी मी 2022 सिलेक्ट केलंय. त्यानंतर प्लेस ऑफ स्कूलिंग, ग्रामीण असेल तर ग्रामीण, सिटी असेल तर अर्बन घ्यायचंय, मी अर्बन सिलेक्ट केलंय. त्यानंतर स्कूल कॉलेज का प्रकार, तुमचं जर गव्हर्नमेंट ॲडेड असेल तर गव्हर्नमेंट ॲडेड घेऊ शकता, गव्हर्नमेंट स्कूल घेऊ शकता. गव्हर्नमेंट ॲडेड प्रायव्हेट आणि ॲडेड, तर या ठिकाणी मी गव्हर्नमेंट स्कूल सिलेक्ट केले. क्वालिफाईंग एक्झामिनेशन स्टेट, या ठिकाणी महाराष्ट्र. त्यानंतर क्वालिफाईंग एक्झामिनेशन डिस्ट्रिक्ट, आपण कुठल्या जिल्ह्यात 10वी पास झालो तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आपलं बोर्ड सिलेक्ट करायचे. तुमचं जर स्टेट बोर्ड असेल तर तुम्ही महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेक्ट करू शकता आणि समजा तुमचं CBSE ICSE बोर्ड असेल तर ते पण तुम्ही सिलेक्ट करू शकता. या ठिकाणी मी महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेक्ट केलाय. त्यानंतर या ठिकाणी आपलं 10वीचा स्कूलचं नाव टाकून घ्यायचंय. त्यानंतर आपल्या स्कूलचा पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर आपल्या 10वीचा रोल नंबर टाकून घ्यायचा, आपल्या रिझल्ट वरती दिलेला आहे ते. त्यानंतर रिझल्ट मोड पर्सेंटेज, त्यानंतर टोटल मार्क्स, आपला 500 पैकी मार्क्स होते त्यापैकी आपल्याला 420 मार्क्स आहे. मार्क्स ऑफ 10 टाकायचे 84%. त्यानंतर आता आपलं 11वीच्या कॉलेजच्या डिटेल्स टाकायचे आहे. तर 11वी आपण पास झालेलो आहोत 2023, पासिंग इयर टाकायचं आहे. त्यानंतर क्वालिफाईंग एज 11 अर्बन, प्लेस ऑफ स्कूलिंग, तुमचं शहरी भाग असेल तर अर्बन घ्यायचंय, ग्रामीण भाग असेल तर रुरल सिलेक्ट करायचंय. टाईप ऑफ कॉलेज आपलं गव्हर्नमेंट ॲडेड प्रायव्हेट आहे. त्यानंतर क्वालिफाईंग एक्झामिनेशन स्टेट महाराष्ट्र, क्वालिफाईंग एक्झामिनेशन डिस्ट्रिक्ट नाशिक. स्कूल बोर्ड सिलेक्ट करायचंय, आपलं स्टेट बोर्ड असेल तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड, ICSE असेल CBSE असेल ते आपण सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर कॉलेजचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर कॉलेजचा पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर आपलं 11वीचा रोल नंबर टाकून घ्यायचा आहे. रिझल्ट मोड मध्ये पर्सेंटेज सिलेक्ट करायचे, टोटल मार्क्स टाकून घ्यायचे. या ठिकाणी टोटल मार्क्स 600, ऑप्टेन्स किती मार्क्स पडले त्यापैकी मला 410, 68.33%. त्यानंतर आता 12वीचा आपण अपेअरिंग आहोत, आता 12वीची एक्झाम देत आहोत आपण, त्यामुळे अपेअरिंग सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इयर ऑफ पासिंग अपेअरिंग 2024, क्वालिफाईंग एक्झाम, त्यामुळे आपला कोड 1 आहे, कोड 1 सिलेक्ट करायचं आहे. प्लेस ऑफ स्कूलिंग अर्बन, कॉलेज टाईप आपलं गव्हर्नमेंट स्कूल, या ठिकाणी आपलं गव्हर्नमेंट ॲडेड प्रायव्हेट आहे. त्यानंतर क्वालिफाईंग एक्झामिनेशन स्टेट महाराष्ट्र. त्यानंतर एक्झामिनेशन डिस्ट्रिक्ट नाशिक. त्यानंतर स्कूल बोर्ड आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड. त्यानंतर कॉलेज नेम टाकून घ्यायचं आपल्याला. त्यानंतर कॉलेजचा पिन कोड टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपला 12वीचा रोल नंबर टाकून घ्यायचा आहे.
तो आपल्या हॉल तिकीट वरती आलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी कॅप्चा टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आय ॲग्री वरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड मस्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला या ठिकाणी ॲडिशनल डिटेल्स मध्ये क्या आप जुड़वा आहे तर या ठिकाणी नो वरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर क्या आप अभी नीट यूजी परीक्षा में शामिल हुए थे तर या ठिकाणी नो वरती क्लिक करायचं, म्हणजे यापूर्वी आपण कधीच नीटची एक्झाम दिलेली नाही. त्यानंतर या ठिकाणी कॅप्चा टाकून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी आय ॲग्री वरती क्लिक करायचंय आणि सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचंय. तर मित्रांनो आता यानंतर आता आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. पासपोर्ट साईज फोटो, सिग्नेचर, पोस्ट कार्ड साईज फोटो आणि लेफ्ट अँड राईट हँड फिंगर्स अँड थंब इम्प्रेशन अपलोड करायचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी फोटो अपलोड करताना त्याची मिनिमम साईज 10 KB आणि जास्तीत जास्त 200 KB पाहिजे. सिग्नेचर आणि JPG फॉर्मॅट मध्ये पाहिजे. सिग्नेचरची साईज कमीत कमी 4 KB आणि मॅक्झिमम साईज 30 KB पाहिजे. त्यानंतर पोस्ट कार्ड साईज जो फोटो आहे त्याची साईज ही कमीत कमी 10 KB आणि मॅक्झिमम साईज 200 KB पाहिजे. तर मित्रांनो पोस्ट कार्ड साईज फोटो अपलोड करताना आपण ऑनलाईन पण त्याची साईज चेंज करू शकतो आणि लेफ्ट अँड राईट हँडचे फिंगर्स अँड थंब इम्प्रेशन आपल्याला अपलोड करायचे आहे. त्याची पण ती साईज 10 KB ते 200 KB च्या दरम्यान JPG फॉर्मॅट मध्ये पाहिजे. तर मित्रांनो या ठिकाणी फोटो अपलोड करण्यासाठी चूज फाईल वरती क्लिक करायचं आहे आणि आपला फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता आपला फोटो अपलोड होत आहे. फोटो अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी फोटो पासपोर्ट साईज अपलोडेड सक्सेसफुली. त्यानंतर मित्रांनो त्याच पद्धतीत सिग्नेचर अपलोड करायची. सिग्नेचरची साईज कमीत कमी 4 KB आणि जास्तीत जास्त 30 KB 30 KB पाहिजे. नंतर सिग्नेचर नंतर पोस्ट कार्ड साईज फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला लेफ्ट अँड राईट हँड फिंगर्स अँड थंब इम्प्रेशन टाईप करायचे. तर ते या पद्धतीत आपण ब्लँक पेपरवरती थंब घ्यायचे आहे आणि ते अपलोड केल्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी संपूर्ण फॉर्म एकदा बघून घ्यायचा आहे. यामध्ये जर काही करेक्शन असेल तर आपण करू शकतो आणि जर तुमचा संपूर्ण फॉर्म बरोबर असेल तर या ठिकाणी आता आपल्याला शेवटचा ऑप्शन फॉर्म सबमिट करून घ्यायचा आहे. फायनल सबमिट वरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी मित्रांनो फायनल सबमिट वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तर मित्रांनो रिव्ह्यू बघितल्यानंतर फायनल सबमिट करण्यापूर्वी या ठिकाणी प्लीज व्हेरीफाय युअर मोबाईल नंबर वरती क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो कंट्री कोड आपला 91 सिलेक्ट करायचा आहे आणि या ठिकाणी आपला कॅप्चा टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो आता आपल्या मोबाईल नंबर वरती OTP येईल. तर मित्रांनो तो OTP या ठिकाणी मोबाईल नंबरचा OTP टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी कॅप्चा टाकायचा आहे आणि व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो आपला मोबाईल नंबर व्हेरीफाय झाल्यानंतर या ठिकाणी फायनल सबमिट वरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा आपलं माय नेम बरोबर असेल तर क्लिक करायचे. डेट ऑफ बर्थ, फादर्स नेम, मदर नेम, जेंडर, ॲड्रेस, मोबाईल नंबर, ईमेल ID, सेंटर आणि हे सर्व माहिती बरोबर असेल तर या ठिकाणी आय ॲग्री वरती क्लिक करायचे आणि त्यानंतर फायनल सबमिशन करायचंय. तर मित्रांनो फॉर्म सबमिट झालेला आहे. आता आपला फायनल फॉर्म सबमिट झालेला आहे. आता त्यानंतर आपली शेवटची स्टेप आपलं पेमेंट आहे. तर मित्रांनो या ठिकाणी पे नाव वरती क्लिक करायचंय आणि क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पेमेंट करू शकता. तर मित्रांनो या ठिकाणी माझी OBC कॅटेगरी होती म्हणून या ठिकाणी मला 1600 रुपये पेमेंट आलेला आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला पेमेंट करायचं आहे. तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा
आणि सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, फॉर्म भरताना जर तुम्हाला काही क्वेरी असेल तर तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता, त्यामुळे तुम्हाला तुमच्या क्वेश्चनचे आन्सर मिळतील. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला हा संपूर्ण फॉर्म भरायचा आहे. थँक्यू.